नमस्कार मंडळी. तर आम्ही रेडी झालो आहे लग्नाला जाण्यासाठी. आज माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर चला आता बघूया लग्नामध्ये कोण कोण मंडळी आपल्याला भेटणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो. तर कसं दिसतंय आमचा लुक तुम्हाला? आमचा दादू पाटील बघितला का? त्याच्या डोक्यावर टाकले कारण ऊन खूप आहे का नाही रे? त्याला असं वाटतं आवरून चालले का मला सोडून जातात का काय काय नाही. चला आता लई टाइम झाला. मंडळी लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच हळदीच्या दिवशी आम्ही लई धिंगाणा घातला. नेमकं मामाच्या पुरींच्या तावडीत मी एकटीच सापडले. मग काय मावस भावांना म्हणलं यांचा गेम आपल्याला वाजवायचा आहे बरं का. मग काय नेमकं त्या तावडीत सापडल्या भाऊ. मग काय एकीला चुळचुळ घेतलं. ही आली दुसऱ्या नंबरची मामाची मुलगी धरली ना अशी चुळी कधी परत काय ती आपल्याला हळद लावायला आली नाही. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त खूप डान्स केला. सगळ्यांनी मस्त छान असा हळदीचा समारंभ जो आहे तो एन्जॉय केला. तर मस्त छान मजा आली. दुसऱ्या दिवशी लग्नात पोहोचल्यानंतर सगळ्या माम्या मावश्या म्हणायला लागल्या दीदी आम्हाला पण घ्यावं तुमच्या व्हिडिओमध्ये, आम्ही पण दिसलो पाहिजे. तर म्हणलं चला मस्तपैकी सगळ्यांनी हाय करा. आमच्या दादू पाटलांचा तर काही वेगळाच थाट होता. जे येईन ते त्याला उचलून मांडीवर घेत होतं. त्याला तर काय मांडीवर बसायला आवडत नव्हतं. ही माझी मावशी आहे तर मस्त ती आजीच्या मांडीवर बसून पाणी वगैरे पित होता. ही माझी आजी आहे. आजीला झूम करत होतो. तितक्यातच नवरदेव नवरीची एंट्री झाली. हे नगाडे पुढं वाजत होते. आमचा नवरदेव अचानक डचकला आणि हसत पण होता गालातल्या गालात. आमचा नवरदेव तर लईच लाजळू होता का मनातल्या मनात हसत होता काय माहिती त्याचं त्यालाच माहिती. त्याच्यानंतर चालू झालं मंगलाष्टका. तिकडं मंगलाष्टका चालू होत्या आणि आमचा इकडे वेगळाच तांडा चालू होता. आम्हाला दिसले गणेश दादा गोसावी फेटेवाले. तर मला तर फेटेवाले म्हटल्यानंतर मला फेटा बांधायला फार आवडतो. कोणत्या पण लग्नात गेले तिथं जर फेटेवाले असले तर मी फेटा बांधणार नाही असं कधी होणार नाही. कारण फेटा बांधणे हा माझा आवडता छंद आहे. मला फेटा फार आवडतो. तर मंडळी फेट्याचा लुक माझा कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण असे जर छान तुमच्या लग्न समारंभामध्ये जर फेटे यांच्याकडून बांधून घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की एकदा संपर्क करा. छान असे सर्वांना दादानी फेटे बांधून दिले. नमस्कार दादा, तुमचं नाव आपल्या मंडळीला सांगा ना. गणेश गोसावी कोलार बघू. तर तुम्हाला पण जर लग्नामध्ये असे फेटे बांधून पाहिजे असेल तर दादा तुम्ही सगळ्या लग्नामध्ये जाऊन बांधून देताना तर त्यांच्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे. तुम्हाला पण जर तुमच्या लग्नामध्ये असेच फेटे जर तुम्हाला बांधून घ्यायचे असेल तर नक्की स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती अवश्य एकदा संपर्क करा. धन्यवाद. छान वाटलं दादा तुम्हाला. माझा फेटा बांधून झाल्यानंतर गणेश दादाने आग्रह केला की नाही संपूर्ण फॅमिलीला फेटा जो आहे तो बांधून घ्यायचा आहे. मग काय आम्ही तृप्तीच्या पप्पांपासून सुरुवात केली. आमच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांनी या ठिकाणी गणेश दादांकडून मस्त छान असे फेटे बांधून घेतले. आमच्या मुली तर फेट्यामध्ये एकच नंबर दिसत होत्या. तर मंडळी तुम्हाला त्यांचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांनी या ठिकाणी फेटे बांधून मस्त छान पोजेस देऊन फोटो काढलेले आहेत. आमचा सगळ्यांचा फोटो काढायचा कार्यक्रम उरकला आणि मी आणि तृप्तीचे पप्पा गेलो मठ्ठ्यावरती ताव मारायला. मी तर एकच ग्लास मठ्ठा पेले पण तृप्तीचे पप्पा 3-4 ग्लास पेले तरी पण त्यांचा आवरेना. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण चान्स मारून घेतला. व्हिडिओ काढण्यासाठी दुसरी व्यक्ती होती तर त्याच्यामुळे आम्ही पण रीलसाठी थोडेसे व्हिडिओ काढून घेतले. नवरदेव नवरी संग फोटो काढण्यासाठी स्टेजवरती इतकी गर्दी झाली का फोटोग्राफरला समजा ना आता कोणाला घेऊन कोणाला सोडू.